याच्या पुढचं जे पॅसिव्ह वॉइस शिकायचंय ते आहे इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह वॉइस. परीक्षेमध्ये अलीकडे 2 वर्षामध्ये याच्यावरती वाक्य पडलेले आहेत आणि ह्याच्या पूर्वी फार पूर्वी म्हणजे 2011च्याही पूर्वी याच्यावरती वाक्य पडलं होतं, ते पण एकदाच पडलं होतं. पण आता मात्र याची फ्रिक्वेन्सी थोडी वाढायला लागलेली आहे. तर ते आता काय आहे ते बघूया. इन्फिनिटिव्हचे पॅसिव्ह. बर, आता इन्फिनिटिव्हचे पॅसिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आणि त्याच्यामधलं बेअर इन्फिनिटिव्ह काय आहे हे आत्ताच आपण बघितलेलं आहे. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, मेक, सी, हिअर, लेट, वॉच, फील अशासारखी काही क्रियापदं दाखवली आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की लेटच्या नंतर कधीही येणारं जे क्रियापद आहे त्याला टू लागत नाही, पण बाकीची मात्र जी क्रियापदं आहेत त्यांना मात्र पॅसिव्ह वॉइस करत असताना नंतर टू लावणं आवश्यक असतं. हा रूल आपण बघितला. आता हा इन्फिनिटिव्हचा दुसरा रूल आपल्याला बघायचा आहे की जो पेपरमध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे. तर तो काय आहे तो बघूया. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर इथे मात्र जे इन्फिनिटिव्ह असतं ते हे असं असतं. कळतंय? याच्यामध्ये मोस्टली जी क्रियापदं वापरली जातात ती असतात वॉन्ट, लव, लाईक यासारखी जी क्रियापदं आहेत हीच अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सगळ्यात जास्त वापरली जात असतात की ज्याच्यामध्ये इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह आपल्याला करायला लागतं. बर, ह्याच्यामध्ये थोडक्यात बघा कशी वाक्य येतात आणि ती काय आहेत तीही समजून घ्या. इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह करत असताना जसं परीक्षेमध्ये आलेलं एक वाक्य सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो. ही वॉन्ट्स पीपल टू प्रेज हिम. बर, याच्या अगोदर अजून एक सोपं वाक्य मी तुम्हाला दाखवतो की पॅसिव्ह इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह म्हणजे काय. यापूर्वी आपण शिकलेलो आहे त्यावेळी मी तुम्हाला सांगितलंय बघा, जर नुसतं टू वर्ब असेल तर त्याचं इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह हे असंच करावं लागतं, टू बी वर्ब थर्ड. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून असं पण दाखवलंय बघा की जर इकडे बीचं क्रियापद आणि व्हर्बला आयएनजी असेल तर आपल्याला काय करायला लागतं बघा, बीइंग करून मग V3 करावं लागतं. समजतंय ना? तेच जर इकडे टू हॅवच्या नंतर तिसरं रूप असेल तर आपण टू हॅव आणि त्याच्यानंतर बीन करून मग V3 करावं लागतं. त्याच्यानंतर आपण असंही बघितलेलं आहे बघा, नुसतं हॅव बीन आणि V3 असेल तर ते कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला असंही दिलं जाऊ शकतं, हॅव्हिंग बीन V3 फक्त वर्ब फॉर्म पॅसिव्ह मध्ये असला पाहिजे. हे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. हेच याच्याऐवजी तुम्हाला नुसतं असंही दिलं जाऊ शकतं. त्यावेळी तुम्हाला समजलं पाहिजे की इथे पॅसिव्ह काय आहे ते. थोडक्यात आता फक्त आपण हे बघतोय काय, टू वर्ब आणि टू बी V3. कळतंय? म्हणजे कोणतंही इन्फिनिटिव्ह जर असेल तर त्याचं पॅसिव्ह करत असताना टू बी V3 होत असतं. एक सोपं उदाहरण फक्त तुम्हाला देतो जे परीक्षेमध्येच येऊन गेलेलं आहे. फक्त परीक्षेमध्ये ते वाक्य पॅसिव्ह आहे का नाही हे ओळखण्यासाठी येऊन गेलं. ते वाक्य त्याचं ऍक्टिव्हली दाखवतो आणि परीक्षेमध्ये आलेलं वाक्य मग ते मात्र पॅसिव्ह होतं. जसं ते वाक्य असं होतं, शी वॉन्ट्स टू लर्न डान्स. तिथे डान्स असेल, म्युझिक असेल, काय वाटेल ते असेल. कळतंय? शी वॉन्ट्स टू लर्न डान्स. याच्यामध्ये बघा आता तुम्हाला हा सब्जेक्ट दिसतोय आणि हा वर्ब दिसतोय आणि तुम्ही या सगळ्याला ऑब्जेक्ट समजाल तर ती तुमची चूक होईल. तर महत्वाचं लक्षात काय ठेवायचं, वॉन्ट, लव, लाईक ही जी क्रियापदं असतात त्यावेळेला ही क्रियापदं पॅसिव्ह ज्या वेळेला करायचं असेल आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला इन्फिनिटिव्ह वर्ब दिसत असेल, याला इन्फिनिटिव्ह वर्ब असं म्हणतात, आणि त्या इन्फिनिटिव्ह वर्ब ज्यावेळेला तिथे दिसत असेल त्यावेळेला हे वाक्य या भागामध्ये कधीही पॅसिव्ह केलं जात नाही. हे वाक्य फक्त इथेच पॅसिव्ह करावं लागतं. आणि इथे तुम्हाला दिसेल, आणि हा रूल आपण बघितलेला आहे की मुख्य क्रियापदानंतर ज्यावेळेला दुसरं क्रियापद येतं त्यावेळेला त्याला टू वर्ब लागतं, त्यालाच इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. आणि या इन्फिनिटिव्ह बरोबर इथे त्याचा ऑब्जेक्ट दिसतोय. आता इथे म्हणजे हे इन्फिनिटिव्ह आहे, टू वर्ब आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट आहे, म्हणून ह्याचं पॅसिव्ह करत असताना
हे वाक्य असंच होतं, शी वॉन्ट्स डान्स टू बी लर्न. आणि हे वाक्य परीक्षेमध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आहे का, ते बरोबर आहे का नाही हे ओळखण्यासाठी येऊन गेलं होतं. मित्रांनो, आपण बघतो फक्त हे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये दिसतं, पण आपल्याला हे आता माहित असलं पाहिजे की ज्या वेळेला बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप दिसतं त्यावेळेला ते वाक्य पॅसिव्हच असतं. मुळात वाक्य पॅसिव्हच नसतं तर क्रियापद पॅसिव्ह मध्ये असतं, आणि ते पॅसिव्ह मध्ये क्रियापद दिसलं तर अर्थातच समजायचं की तो पॅसिव्ह वॉइस आहे, जरी हे क्रियापद ऍक्टिव्ह मध्ये असलं तरी. समजतंय? बर, आता पुढचं बघा. अजून एक सोपं वाक्य दाखवतो. समजा मी असं म्हटलं, आय लव्ह टू ईट आईस्क्रीम. परत इथे आय लव्ह आईस्क्रीम टू बी इटन. हे मी म्हटलं, माय सन लाइक टू प्ले फुटबॉल. अर्थात माय सन लाइक फुटबॉल टू बी प्लेड. समजते मित्रांनो काय होते ते? म्हणजे ज्या वेळेला इन्फिनिटिव्ह वर्ब असतो त्या इन्फिनिटिव्ह वर्बचा जर ऑब्जेक्ट पुढे तुम्हाला दिसत असेल तर ते वाक्य हे अशा प्रकारेच करावं लागतं. ऑब्जेक्ट आणि मग त्याच्यानंतर टू बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप. तेच इथे पण केलेलं आहे, ऑब्जेक्ट टू बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप. तर ह्याला म्हणतात इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह. अर्थात ही खूप सोप्या प्रकारची वाक्य आहेत. परीक्षेमध्ये एवढं सोपं येत नाहीये. आता काय येते ते आता आपण बघूया. आता हे जर वाक्य तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल हा सब्जेक्ट आणि हा वर्ब आहे, म्हणजे त्याला वाटतं. याचा दुसरा अर्थ वाटणे असा आहे. त्यामुळे याचा अर्थ होतो त्याला वाटतं. काय वाटतं तर बघा, लोकांनी त्याची स्तुती करावी. त्याला वाटते लोकांनी त्याची स्तुती करावी. आता हा तुम्हाला मराठीमध्ये समजलेला अर्थ आहे, पण तुम्हाला इथे असं दिसेल की हा एक क्लॉज आहे आणि हा दुसरा क्लॉज आहे. म्हणजे ऍक्च्युली या वाक्याचा खरा अर्थ हा असा आहे. परत अर्थ तुम्हाला समजलेला तो बरोबर आहे, पण हे एक सिंपल सेंटेन्स आहे. इथे कुठलेही असे दोन क्लॉज दिसत नाही. त्यामुळे इथे असं होतं, त्याला लोकांनी त्याची स्तुती करावीशी वाटते. असं हे याचं सिंपल सेंटेन्स होत असतं. इथे हे मिश्र वाक्य आहे, म्हणजे दोन क्लॉज आहेत. अशा या दोन क्लॉजचे म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं सिंपल सेंटेन्स मराठीमध्ये असं केवळ वाक्य होत असतं. बर, आता सांगायचं काय ते बघा. इकडे बघा, मेन वर्ब हे आहे वाटते आणि वाटणारा तो आहे, त्यामुळे सब्जेक्ट आहे. आता इथे हा जो भाग आहे वाक्याचा, या वाक्याच्या भागामध्ये तुम्हाला असं दिसेल की स्तुती करणे हे क्रियापद आहे आणि स्तुती करणारे लोक आहेत, त्यामुळे हा सब्जेक्ट आहे. आणि स्तुती करण्याची क्रिया त्याच्यावर होते, त्यामुळे तो ऑब्जेक्ट आहे. थोडक्यात इथला सब्जेक्ट आणि इथला ऑब्जेक्ट एकच आहे. हेच आता इंग्लिश मध्ये बघा. इकडे हे वर्ब आहे टू प्रेज, स्तुती करणे, आणि स्तुती करणारी लोक ही इथे आहेत आणि त्याच्यानंतर स्तुती करण्याची क्रिया त्याच्यावर होते, म्हणून हे ऑब्जेक्ट इथे आहे. समजतंय? आता मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा. बघा, मी ज्या वेळेला मगाशी असं वाक्य दिलं, ही वॉन्ट्स टू स्टडी इंग्लिश. ज्या वेळेला असं नुसतं वाक्य दिलं जातं त्यावेळी तुम्हाला इथे समजतं बघा की अभ्यास करण्याची क्रिया त्याच्यावर होणार आहे, त्यामुळे हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे ह्याचं पॅसिव्ह करायचं असेल तर तुम्ही सहजपणे करणार काय, ही वॉन्ट्स इंग्लिश टू बी स्टडीड. बरोबर आहे? इकडे हा करता आहे आणि हाच करता अभ्यास करण्याची पण क्रिया करणार आहे, हे याच्यामध्ये दिसून येतं.
परंतु इथे मी फक्त आता असं बदललं बघा, ही वॉन्ट्स मी टू स्टडी इंग्लिश. इथे फक्त काय झालं बघा, त्याला इंग्लिशचा अभ्यास करण्याची इच्छा आहे किंवा त्याला इंग्लिश अभ्यास करावासा वाटतो. इथे हा एकमेव सब्जेक्ट आहे आणि त्याच सब्जेक्टची ही इच्छा आहे आणि हाच करता ही पण क्रिया करणार आहे. पण इथे मात्र असं नाही बघा, इथे हा सब्जेक्ट आहे आणि हा वर्ब आहे आणि ह्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला वर्ब आणि ऑब्जेक्ट जरी दिसत असलं तरी इथे ज्याप्रमाणे म्हटलं की त्याला इंग्लिशचा अभ्यास करायचा वाटतो, तसं इथे मात्र तसं नाहीये बघा. इथे त्याला असं वाटतं की मी इंग्लिशचा अभ्यास करावा. म्हणजे इथे अभ्यास करणारा, इथे सब्जेक्ट हा मी वेगळा आहे, म्हणजे इथला सब्जेक्ट वर वेगळा आहे आणि इन्फिनिटिव्हचा सब्जेक्ट इकडे आहे. थोडक्यात आता मी काय रूल सांगतोय तो समजून घ्या, जर तुम्हाला हे समजत असेल तर. समजतंय? तर आता काय आहे ते बघा. इन्फिनिटिव्ह वर्ब जे असतं, इन्फिनिटिव्ह वर्ब पहिलं मेन वाक्यात इन्फिनिटिव्हच्या पुढे, इन्फिनिटिव्ह वर्बच्या पुढे ऑब्जेक्ट असतं. आणि दुसरा नियम जो आता बघितला तो इथे फक्त इन्फिनिटिव्ह वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट आहे. आणि दुसरा नियम, इन्फिनिटिव्ह वर्ब हा कधी कधी स्वतःचे सब्जेक्ट व ऑब्जेक्ट घेऊन पण वाक्यात असतो. जसं बघा, हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे आणि या इन्फिनिटिव्हचं स्वतःचं सब्जेक्ट इकडे दिसतंय. या वाक्याचा हा सब्जेक्ट नाही आहे, या इन्फिनिटिव्ह वर्बचा फक्त हा सब्जेक्ट आहे. मग हे इन्फिनिटिव्हचं हे सब्जेक्ट आहे आणि हे इन्फिनिटिव्हचं ऑब्जेक्ट आहे. आणि परीक्षेमध्ये असंही वाक्य दिलं जाऊ शकेल, जसं मी आता सांगितलं, शी वॉन्ट्स डान्स टू बी लर्न, असं एक वाक्य घेऊन गेलंय. असंही वाक्य दिलं जाऊ शकेल. असं वाक्य दिलं तर अर्थातच तुम्हाला पॅसिव्ह येणारच आहे. फक्त हे दोन नियम लक्षात ठेवा की इन्फिनिटिव्हच्या नंतर वर्ब, इन्फिनिटिव्ह वर्ब नंतर ऑब्जेक्ट पण असू शकतं आणि इन्फिनिटिव्ह वर्ब नंतर त्याचं स्वतःचं म्हणजे इन्फिनिटिव्ह वर्ब हे कधी कधी वाक्यामध्ये स्वतःचं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट घेऊन येतं. आता हे दोन महत्वाचे रूल समजले. आता आपण इकडे जाऊया. आता इथे पण तुम्हाला तेच दिसेल बघा, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि इकडे या इन्फिनिटिव्ह वर्बचा हा सब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. या इन्फिनिटिव्ह वर्बचा हा सब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. आता इथे तुम्हाला एक समजतंय का बघा, वाक्याचा सब्जेक्ट कळतंय, वाक्याचा सब्जेक्ट आणि इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट हा दोन्ही एकच आहे. बघा, वाक्याचा सब्जेक्ट ही आहे आणि इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट सुद्धा ही आहे. बरोबर आहे? आता बघा, याच्यावरती परीक्षेमध्ये पर्याय दिले गेले आणि ते काय होते ते बघा आणि मग नंतर आपण उत्तराकडे येऊया. पर्याय असे दिले गेले,
बघा मित्रांनो, असे 4 पर्याय दिले गेले. आता या 4 पर्यायांमध्ये नेमकं वाक्य कुठलं बरोबर आहे? तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, अनेकांनी फक्त याला बरोबर दिलं. ही वॉन्ट्स हिमसेल्फ टू बी प्रेज्ड बाय पीपल. ऍक्च्युली हे वाक्य चूक आहे. वाक्य फक्त हे बरोबर आहे, ही वॉन्ट्स टू बी प्रेज्ड बाय पीपल. फक्त हे एकमेव वाक्य बरोबर आहे. आणि आता ते का बरोबर आहे त्यासाठीचा मी तुम्हाला आता एक रूल सांगणार आहे. परत तो रूल अतिशय सोपा आहे, म्हणूनच मी तुम्हाला इकडे सांगितलं. बघा, वाक्याचा सब्जेक्ट आणि इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट हा ज्या वेळेला एक असतो त्यावेळेला पॅसिव्ह वॉइस करताना हा ऑब्जेक्ट पुन्हा घेतला जात नाही, फक्त इन्फिनिटिव्ह वर्बचं पॅसिव्ह केलं जातं. बघा दिसतंय का? बघा, वाक्याचा सब्जेक्ट आणि इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट हे वाक्य बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. हे इथपर्यंतचं वाक्य ही वॉन्ट्स बरोबर आहे. आणि हे इकडचं पुढचं बघा काय झालं, ही वॉन्ट्स. आता बघा मी काय सांगितलं, ज्या वेळेला वाक्याचा सब्जेक्ट आणि इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट ही एकच व्यक्ती आहे. बघा इथे पण हीच आहे आणि इकडे पण हीच आहे. ही ज्या वेळेला एक व्यक्ती असते त्यावेळेला पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट परत घ्यायची गरज नसते, कारण का हाच सब्जेक्ट आणि हाच ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे तो इथे अंडरस्टूड आहे. कळलं का? त्याच्यासाठी हिमसेल्फ घ्यायची आवश्यकता नसते. म्हणून बघा काय झालं, ही वॉन्ट्स टू बी प्रेज्ड. डायरेक्ट आपण ह्याचं केलंय, टू बी प्रेज्ड बाय पीपल. बाय सब्जेक्ट आहे तो इकडे आलेला आहे. कळतंय? पण आता जर ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या प्रकारे समजा हेच वाक्य दिलं तर आता काय होईल ते आपण बघूया. म्हणजे समजा हेच वाक्य समजा असं दिलं, ही वॉन्ट्स पीपल टू प्रेज हिज ऍक्टिंग. आता बघा मी काय नियम सांगतोय ते, वाक्याचा या संपूर्ण वाक्याचा हा सब्जेक्ट आहे आणि इथून इन्फिनिटिव्ह वर्बचा हा सब्जेक्ट आहे, परंतु इन्फिनिटिव्ह वर्बचा जो ऑब्जेक्ट आहे तो मात्र वेगळा आहे. इकडे ही सब्जेक्ट आहे, इकडे हीच ऍक्टिंग ऑब्जेक्ट आहे. इकडे ही हाच सब्जेक्ट आहे आणि इकडे हीच ऑब्जेक्ट आहे. कळतंय? ज्या वेळेला दोन ऑब्जेक्ट समान असतात त्यावेळेला पॅसिव्हचं इन्फिनिटिव्ह करत असताना परत हा ऑब्जेक्ट इथे घ्यायची गरज नसते. म्हणजे ही वॉन्ट्स हिमसेल्फ टू बी प्रेज गरजच नाही. कळलं? किंवा हिम सुद्धा घेण्याची गरज नाही. पण जर दोन ऑब्जेक्ट जर भिन्न असतील, नाही जर वाक्याचा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे जर दोन्ही भिन्न असतील तर मात्र हा ऑब्जेक्ट घ्यावा लागेल. म्हणजे आता बघा हेच वाक्य इकडे कसं होणार आहे ते बघा, ही वॉन्ट्स. आता मात्र हीज ऍक्टिंग घ्यावं लागेल. ही वॉन्ट्स हिज ऍक्टिंग टू बी प्रेज्ड बाय पीपल. बघा बरोबर आले की नाही? का तर इथे सब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट वेगवेगळा आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारचे इन्फिनिटिव्ह पॅसिव्हचे प्रश्न परीक्षेमध्ये पडलेले आहेत. त्याच्यामधला हा महत्वाचा रूल फक्त लक्षात ठेवायचा, वाक्याचा सब्जेक्ट आणि इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट एक असल्यास परत ऑब्जेक्ट इन्फिनिटिव्हचा पॅसिव्ह घेताना घेण्याची गरज नसते. परंतु वाक्याचा सब्जेक्ट व इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट जर भिन्न असल्यास, दोन्ही पूर्णपणे वेगळे असल्यास मग मात्र तो ऑब्जेक्ट इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह करत असताना अगोदर घ्यावा लागतो, मग त्याच्यानंतर इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह आणि मग त्याच्यानंतर बाय सब्जेक्ट. तर हे ह्याचे दोन सगळ्यात महत्वाचे रूल. अजून याची काही वाक्य आपण बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल.
ठीक आहे, वाक्य दिलेत मुद्दामून सोपी वाक्य आहेत, त्यामुळे येतील याची मला गॅरंटी आहे. बघा, वॉन्ट, लव, लाईक, काही पण असेल, कळतंय? बर, पहिलं वाक्य बघा. अर्थात पॅसिव्ह फक्त इकडे करायचंय हे तुम्हाला समजलं असेल. त्यामुळे इथे हा इन्फिनिटिव्ह वर्ब, हा ऑब्जेक्ट आणि हा सब्जेक्ट आहे. बघा परत, हेमंत आणि इथला हिम म्हणजे इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट आणि वाक्याचा सब्जेक्ट हा एकच व्यक्ती आहे. एकच व्यक्ती आहे, कळलं? आणि आता सांगितलेल्या रूल प्रमाणे मुद्दाम फक्त मी तुम्हाला थोडस वेगळं वाक्य दिलं, कारण की हे मी देणार नाही, परीक्षा घेच करणार नंतर, कळतंय का? म्हणून हे फक्त वेगळं दिलंय. थोडक्यात वाक्य होणार कसं बघा. हेमंत वॉन्ट्स, आता काय होणार आहे बघा, टू बी हेल्प्ड. नंतर बाय हिज वाईफ आणि मग इन हिज बिझनेस. कळते का? आरपी आहे आणि आरपी शेवटी घेतलं, बाकी काही केलं नाही. कळते? सब्जेक्ट आहे तो बाय सब्जेक्टून इकडे आला आणि मग त्याच्यानंतर रूल शेवटी कुठेही बदली होत नाही, हे लक्षात ठेवा. आता इकडे याचा सब्जेक्ट आणि इथला ऑब्जेक्ट वेगळा आहे. मग आता हे सोपं आहे. काय होणार बघा, आय वॉन्ट this examination to be taken by प्रचिती. कळतंय? इकडे बघा, सलमान loves to hunt deer. काय येणार आहे बघा, सलमान loves deer to be hunted. My son wanted me to buy a Mercedes. परत इकडे ऑब्जेक्ट आहे वेगळा आहे आणि तो इकडे my son wanted a Mercedes to be bought. आणि मग by me. कळतंय मित्रांनो? हे एवढं सोपं आहे इन्फिनिटिव्हचा पॅसिव्ह. फक्त तुम्हाला ऑब्जेक्ट समजला, वाक्य येईल. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजूनही परीक्षेमध्ये काही वाक्य येऊन गेलेली आहेत आणि ती काय वाक्य आहेत ते आपण बघू. परीक्षेमध्ये येऊन गेलेली वाक्य. बर, एवढी वाक्य पास करूया. आता इथे बघा, फक्त हे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये आयोगाने असे पर्याय दिले बघा. इट इज टाइम द शॉप टू बी शट असा एक पर्याय दिला. म्हणजे याचे 4 पर्याय दिले होते, त्याच्यामधले द मोस्ट कन्फ्युजिंग, कारण का 2 तर चुकीचेच आहेत, पण द मोस्ट कन्फ्युजिंग कुठले तेच फक्त पर्याय मी तुम्हाला दाखवतोय. आणि इट इज टाइम फॉर द शॉप टू बी शट असे 2 पर्याय दिले आणि ह्याच्यामधलं कुठलं बरोबर आहे ते विचारलं. आता बघा मित्रांनो, आपण आताच बघितलं इन्फिनिटिव्हच्या नंतर जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट इकडे पहिला घेतलेला दिसतोय आणि त्याच्यानंतर याचं केलंय. अनेकांनी हे उत्तर बरोबर दिलं, पण ऍक्च्युली हे उत्तर बरोबर आहे. आणि ते का बरोबर आहे हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला परत रेन अँड मार्टिन मधलं वाक्य, म्हणजे आनंद वाटेल, जे कोण रेन अँड मार्टिन मधून अभ्यास करते त्यांना आनंद वाटा म्हणून सांगतोय. रेन अँड मार्टिनचं हे एकमेव वाक्य गेल्या 3 वर्षामध्ये आलेलं आहे. बर, सांगायचं काय, इट इज टाइम द शॉप टू बी शट. इट इज टाइम टू शट द शॉप. याचं पॅसिव्ह मध्ये असे 2 पर्याय दिले गेले
आणि याच्यामधला फक्त हाच पर्याय बरोबर आहे. आता तो का बरोबर आहे ते मला तुम्हाला सांगायचंय. कारण का वाटताना हा पर्याय बरोबर वाटतो, मग हे का दिलं, कशासाठी दिलं, असे आपण विचार करत बसू. तो विचार करत बसण्यापेक्षा झालं काय माहितीये का, पेपर सेटरने डायरेक्ट एक स्टेप पुढची घेतली आणि तुम्हाला हा प्रश्न विचारला. म्हणजे ऍक्च्युली हे कसं झालं पाहिजे त्यासाठी एकदम सोपं उदाहरण म्हणून इकडे दिलंय. अजून एक सोपं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजेल. मी समजा असं म्हटलं, इट इज टाइम फॉर यू टू लर्न ग्रामर. इट इज टाइम फॉर यू टू लर्न ग्रामर. आता इथे बघा, इथे तर तुम्हाला वाक्य लगेच समजणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही इथे पॅसिव्ह करताना आता काय करणार ते बघा. इट इज टाइम फॉर, कळलं का, फॉर घ्यावं लागणार आहे हे लक्षात ठेवा. का, आपण यापूर्वीही बघितलेलं आहे की पॅसिव्ह मध्ये जर, यापूर्वी आपण असं बघितलेलं आहे की वाक्यामध्ये प्रेपोजिशन जर असेल तर त्या प्रेपोजिशनची जागा ही पॅसिव्ह वॉइस करत असताना बदली होत नसते. कळतंय. यापूर्वी प्रेपोजिशनचे नियम शिकत असताना आपण हे शिकलेलो आहे. एक उदाहरण देतो पाहिजे तर बघा पटकन. समजा मी असं म्हटलं, शी इज लुकिंग ऍट मी. तुम्हाला लगेच समजतं आता जो सांगितलेला रूल आहे याची जागा कधीही बदली होणार नाही. प्रेपोजिशन ऍक्टिव्ह मध्ये जर क्रियापदानंतर असेल तर ते पॅसिव्ह वॉइस मध्ये सुद्धा क्रियापदानंतर तसंच ठेवावं लागतं. म्हणजे इकडे आय एम बीइंग लुक्ड ऍट आणि मग बाय हर असं येणार. प्रेपोजिशनची जागा बदलली नाही. कळतंय. बाय, हाच रूल आता मी तुम्हाला सांगतोय. बघा, या वाक्यामध्येही प्रेपोजिशन दिसतंय आणि प्रेपोजिशन हे पॅसिव्ह मध्ये कधीही बदली होत नसतं, त्याची जागा ही तशीच राहते. मग इकडे इट इज टाइम फॉर, त्याच्यानंतर ग्रामर येणार. नंतर टू लर्नचं टू बी लर्न केलं आणि मग बाय यू लिहिलं. कळलं. मला सांगायचं आहे की ऍक्च्युली दिस इज द फर्स्ट स्टेप. ही पहिली स्टेप आहे की बाबा या टाइमच्या नंतर इथे फॉर काय येतं. कारण का ते फॉर हे क्रियापदासाठी असतं. कारण का ते फॉर आहे ते कर्त्यासाठी असतं. कारण का कोणतीही दोन नाऊन अशी लागोपाठ वापरली जाऊ शकत नाही. तर दोन नाऊन जर जोडायची असतील तुम्हाला तर तुम्हाला तिथे प्रेपोजिशन घ्यावं लागतं आणि तो नियम आहे. त्यामुळे इथे हे फॉर तसंच राहिलेलं आहे आणि ग्रामर टू बी लर्न झालेलं आहे. बर, आता हे जसं आहे तेच इकडे पण आहे बघा. इट इज टाइम फॉर इंडिया टू प्रोटेक्ट इट्स बॉर्डर्स. म्हणजे परत इट इज टाइम फॉर इंडियाज बॉर्डर. इट्स आहे त्याचं मी इंडियाच करून टाकलंय. कळलं का. इंडियाज बॉर्डर्स टू बी प्रोटेक्टेड. आता इथे परत इंडिया घ्यायची गरज नाही. कारण का इंडियाचा बॉर्डर प्रोटेक्ट करायला चायना येणार नाही का, पाकिस्तान येणार नाही का, अमेरिका तिकडून येणार नाही का, रशिया मदत करणार नाही. समजतंय ना. महत्वाचं सांगायचंय काय फक्त की इकडे फॉर आलेला आहे. आता परीक्षकाने इथे काय केलंय बघा. परीक्षकाने इथे देत असताना इट इज टाइमच्या नंतर डायरेक्ट टू शट द शॉप दिलेलं आहे. म्हणजे समजा माझं दुकान आहे तर इट इज टाइम टू शट द शॉप हे मी कोणाला म्हणतो. माझं दुकान आहे म्हणजे मी माझ्या नोकराला सांगत असेल किंवा माझ्या मुलाला किंवा अजून कोणाला तरी सांगत असेल की अरे बाबा चल दुकान बंद करायची वेळ आली. म्हणजे कोणाला, आपल्यासाठी. मग तो आपल्यासाठी म्हणजे बंद करणारे आपण हे कर्ते आहेत आणि त्या कर्त्याच्या अगोदर फॉर लागतं. फक्त इथे करता दिला नाही म्हणून करता पुढे दिसत नाही. पण फॉर हे मात्र तसंच राहिलं जसं टाइमच्या नंतर इथे फॉर आहे. कारण का ते कर्त्यासाठी आहे. बघा, कर्त्यासाठी आहे, कर्त्यासाठी आहे. आणि या वाक्यामध्ये करताच दिला नाही मग त्या कर्त्यासाठी फॉर हे घ्यावंच लागतं. ते तसंच राहतं आणि बाकीचं वाक्य असं होतं. कळतंय. तेच इकडे झालंय बघा. फक्त आता इथे तसं काही नाहीये. त्यामुळे इथे काय होणार आहे बघा. देअर इज नो टाइम. फक्त इथे एवढंच दिलंय त्यामुळे टू बी लॉस्ट. संपलं. कळतंय. हे आहे इन्फिनिटिव्ह पॅसिव्हची काही उदाहरणं जे आता आपण बघितलं.
परीक्षेसाठी एकमात्र सहज मिळवून देणारा, परत अभ्यास केलाच पाहिजे. कारण का तुम्ही म्हणाल सर ऍक्टिव्ह पॅसिव्हला तर एकच मार्क येतो, मग एवढा अभ्यास करायला पाहिजे का? तुम्ही ठरवा. जर सगळ्यावरती प्रश्न विचारतायत तर ह्याच्यावरती ही प्रश्न विचारणारच. कळतंय? बर, पुढचं बघूया. पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर्कचे पॅसिव्ह. रिपोर्टिंग वर्कचं पॅसिव्ह हे आतापर्यंत एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुदैवाने किंवा दुर्दैवाने आलेलं नाही, पण हे इतकं महत्वाचं आहे की ह्याच्यावरचे रूल तलाठीला येऊन गेलेले आहेत, महापोर्टलच्या एक्झामला येऊन गेलेले आहेत. अजून आपल्याला आलं नाही म्हणजे यापुढे येणार नाही या भ्रमात राहू नका. कारण का हे रूल मला माहिती आहेत, म्हणजे पेपर सेटरला पण माहिती आहेत, मी पुस्तकात दिलेले आहेत, त्या अर्थी मला माहिती आहेत आणि बाकीच्याही अनेक पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हे माहित असणं अतिशय महत्वाचं आहे. बरं, या रिपोर्टिंग वर्कच्या पॅसिव्ह मध्ये मोस्टली जी क्रियापदं काय काय असतात ते बघा. डिसाइड, बिलीव, से, अज्यूम, रिपोर्ट, नोटीस, सजेस्ट, अंडरस्टँड, अशी वेगवेगळी अनेक क्रियापद आहेत. पुस्तकामध्ये लिस्ट मिळेल. परत आपल्याला काही लिस्ट पाठ करायची गरज नाही, आपल्याला फक्त शिकायचं काय रिपोर्टिंग वर्कचं पॅसिव्ह काय असतं ते. आता हे रिपोर्टिंग वर्क ज्या वेळेला पॅसिव्ह केलं जातं त्यावेळेला काय असतं ते बघा. आता बघतोय आपण रिपोर्टिंग वर्कचं पॅसिव्ह. या रिपोर्टिंग वर्कच्या पॅसिव्ह मध्ये तुम्हाला अशी अनेक क्रियापदं दिसतील. परत परीक्षेसाठी आपल्याला काही क्रियापदं माहित असली पाहिजेत, काही संबंध नाही. महत्वाचं सगळ्यात काय असतं ते बघा की त्यावेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये 2 क्लॉजेस दिसतील आणि त्याच्यामध्ये दॅट हे कंजंक्शन एक नेहमी दिसणार आहे. अर्थात तुम्हाला माहितीये की याला रिपोर्टिंग वर्क म्हणतात आणि म्हणून याला रिपोर्टिंग वर्कचं पॅसिव्ह म्हणतात. तर अशा प्रकारची वाक्य दिलेली असतात त्याच्यामध्ये. आता या प्रकारची वाक्य करत असताना नेमकं काय करायचं असतं ते बघा आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे तोही बघा. जसं बघा इथे दिसतंय दे से दॅट देयर इज नो लाईफ ऑन मार्स. आता इथे दे से म्हणजे कोण तर सायंटिस्ट हे लगेच समजतं, कारण का मंगळावरती जीवसृष्टी नाही हे सायंटिस्टच सांगणार आहेत, बाकी कोणी सांगू शकत नाही का, सरकार येऊन सांगणार नाहीये. म्हणजे इकडे हे जे असतात हे सगळे जनरल सेन्स मध्ये असतात. तुम्ही जर बघितलं असेल तर वर्तमानपत्रामध्ये असं लिहिलेलं असतं बघा की सूत्रांच्या माहितीनुसार, त्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सूत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याला सोर्सेस असं म्हणतात. सांगायचं एवढंच आहे की ही अशा प्रकारची जी वाक्य असतात त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर्क. आता या रिपोर्टिंग वर्कचं पॅसिव्ह करत असताना काय स्टेप्स घ्यायला लागतात त्या स्टेप्स आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय असते तर फक्त जे इथलं वाक्य आहे याचं पॅसिव्ह करायचं. बघा पहिल्या स्टेप मध्ये काय तर मेन क्लॉज पॅसिव्ह करायचा, म्हणजे मेन क्लॉजचं पॅसिव्ह याची सगळ्यात पहिली स्टेप आहे. मग आता आधी आपण या सगळ्यांच्या मेन क्लॉजची पहिल्यांदा ही जी पहिली स्टेप आहे ती करूया. म्हणजे इकडे करत असताना
नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे पूर्ण आहे सगळं, देयर इज नो लाईफ ऑन मार्स, या सगळ्याला पूर्ण दॅट पासून असलेल्या सगळ्याला इट म्हटलं जातं. म्हणजे दे से इट असं समजायचं, दे से इट. आणि ते इट इकडे घ्यायला लागतं आणि पहिल्यांदा हे वाक्य असं करावं लागतं, इट इज सेड. बघा याचं पॅसिव्ह केलं, इट हा अशा वेळेला नेहमी ऑब्जेक्ट असतो आणि तो घ्यावा लागतो, आणि इट इज सेड. आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य असतं ते तसंच राहणार आहे. ते का तसंच राहणार आहे तुम्हालाही सहज समजतं की हे जे वर्ब आहे हे नॉन ऍक्शन वर्ब आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, अकर्मक क्रियापद आहे, आणि अकर्मक क्रियापदाचं कधीही पॅसिव्ह होत नाही. त्यामुळे इथे फक्त या पहिल्या स्टेपलाच आता आपण पॅसिव्ह केलेलं आहे. आणि असं जरी वाक्य तुम्हाला ह्याचं आलं प्रश्नपत्रिकेमध्ये की पॅसिव्ह आहे का, तर ते बरोबर समजायचं. तसंच आता इकडे करूया. इथे पण तुम्हाला दिसेल की इकडे पण इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, त्यामुळे इथे पण वाक्य करत असताना भूतकाळ इकडे, इथे वर्तमान काळ होता त्यामुळे इज सेड झालं, इथे भूतकाळ आहे त्यामुळे इकडे इट वॉज सेड करावं लागेल, आणि मग दॅट द ब्रिज वॉज अनसेफ हे वाक्य तसंच राहणार आहे. पुढचं वाक्य बघा, सोर्सेस क्लेम दॅट वी विल प्रोटेक्ट अवर बॉर्डर्स. म्हणजे सूत्रांनी असा दावा केला आहे की आपण आपल्या सीमांचं संरक्षण करू. परत कोण आहेत सोर्सेस हे माहित नाहीत किंवा ते कधी घ्यायचे नसतात. सिंपल प्रेझेंट आहे म्हणून इट इज क्लेम दॅट असं केलेलं आहे. आता इकडे मात्र आपल्याला पॅसिव्ह करता येतं. म्हणजे बघा पहिल्या याच्यामध्ये काय तर मेन क्लॉजचं पॅसिव्ह करायचं असतं. दुसरी स्टेप आहे, त्या दुसऱ्या स्टेप मध्ये आता काय करायचं ते बघा. तर त्या दुसऱ्या स्टेप मध्ये जर सबऑर्डिनेट क्लॉज पॅसिव्ह होत असेल तर त्याचं पॅसिव्ह करायचं. ही झाली दुसरी स्टेप. म्हणजे इथे फक्त पहिली स्टेप होऊ शकते, इकडे फक्त पहिली स्टेप होऊ शकते, कारण का दोन्ही अकर्मक क्रियापद आहेत, आणि अकर्मक क्रियापद असेल तर इथलं कधी पॅसिव्ह होऊच शकत नाही. समजतंय? मग आता इथे मात्र पहिली स्टेप आपण करतोय, ही पहिली स्टेप केली, त्याच्यानंतर ह्या वाक्यामध्ये आता ह्याचं पॅसिव्ह होतंय. मग आता सेकंड स्टेप मध्ये आपण ह्याचं पॅसिव्ह करू. मग ह्याचं पॅसिव्ह होणार आहे काय बघा, इट इज क्लेम दॅट आवर बॉर्डर्स विल बी प्रोटेक्टेड. परत बायस घ्यायची गरज नाही. समजते? तर हे झाली दुसरी स्टेप. त्याचं पॅसिव्ह केलं. इथे करू. पहिली स्टेप घेऊया. इट इज इन्फॉर्म दॅट. परत पहिली स्टेप झाली, इकडचं पॅसिव्ह केलं, इथे पॅसिव्ह होतंय का बघा. तर तुम्हाला दिसेल की याचंही पॅसिव्ह होतंय. मग काय करायला लागेल, इट इज इन्फॉर्म दॅट ऑल मेजर्स पूर्ण ही फ्रेज अशी घेतली तरी पण चालेल, नाहीतर नुसतीच एवढी घेतली ऑल मेजर्स तरी पण चालेल. मी ऑल मेजर्स घेऊन करतो. ऑल मेजर्स आर बीइंग टेकन टू कर्ब फ्युएल प्राइसेस. तर या दोन स्टेप आतापर्यंत आपण बघितल्या. कळतंय? परीक्षेमध्ये जर नुसतं इथलंच पॅसिव्ह करून आलं तरी सुद्धा तोही पर्याय बरोबर असणार आहे, हेही लक्षात ठेवा. जर परीक्षेमध्ये इथलं पॅसिव्ह केलं आणि त्याच्यानंतर इथलंही पॅसिव्ह करून अशी जर सेकंड स्टेप जर दिली असेल तरी सुद्धा ते वाक्य बरोबर आहे असं समजायचं. आता आपल्याला जायचंय तिसऱ्या स्टेप कडे, की जी फायनल स्टेप असणार आहे. आणि या फायनल स्टेप मध्ये आता काय करायचं त्याच्याकडे लक्ष द्या, की जे तलाठीच्या परीक्षेला येऊन गेलं पण अजूनपर्यंत एमपीएससी ला आलेलं नाहीये, त्यामुळे हळूहळू हेही येण्याचा संभव आहे, किंबहुना यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो की मी यापूर्वी तुम्हाला सांगितलंय की ज्याप्रमाणे मी एमपीएससी ला शिकवतो त्याचप्रमाणे मी सीडीएस, एसएससी आणि सीएपीएफ यूपीएससीच्या ज्या परीक्षा होतात त्यांनाही मी शिकवत असतो.
त्यांच्या परीक्षांमध्ये सुद्धा फार पूर्वीपासून हे रूल कधीही आले नव्हते, पण 2019 मध्ये मात्र सीएपीएफच्या पेपरमध्ये हा रूल येऊन गेला. त्याच्यामधलं हे वाक्य मी तिकडे दिलेलं आहे. तिकडे फक्त दे से दॅट द ब्रिज इज अनसेफ असं गेलंय, त्याच्याऐवजी मी इथे फक्त पास्ट करून दिलंय. म्हणजे सीएपीएफ मध्ये सुद्धा आजपर्यंत कधी येऊन जात नव्हतं, ते आता तिकडे पण यायला सुरुवात झालेली आहे. सीडीएसच्या पेपर मध्ये सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता हे एमपीएससी मध्ये सुद्धा हे लोन येईल याची खात्री बाळगा. परत येईल का नाही मला माहित नाही, पण अभ्यास झालाच पाहिजे. आणि खूप सोपं, याच्यामध्ये काय अवघड आहे बघा, की मेन क्लॉज आहे तिथे इट घेऊन फक्त पॅसिव्ह करायचंय. इकडे पॅसिव्ह होत नाही, झालं ना, संपलं, झालं रिपोर्टिंग वरचं पॅसिव्ह तुमचं, कळलं. जर दोन्ही ठिकाणी जर पॅसिव्ह होत असेल तर दोन्ही ठिकाणी पॅसिव्ह करा, झालं, संपलं. आता जी तिसरी स्टेप आहे, फायनल स्टेप, ह्याच्यामध्ये काय करतात, तर ह्याच्यामध्ये ह्याचं एक सिंपल सेंटेन्स बनवलं जात असतं. सिंपल सेंटेन्स म्हणजे इथे जे क्लॉज आहेत ते क्लॉज हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशावरून, तर ज्या वेळेला दॅट हे कंजंक्शन असतं त्यावेळेला त्याच्या पुढचा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज असलेली वाक्य ही नेहमी कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. आपल्याला ते काहीच शिकायचं नाही, आपल्याला महत्वाचं ते कॉम्प्लेक्स म्हणजे काय, सिंपल म्हणजे काय याच्या भानगडीत न पडता आपल्याला डायरेक्ट फायनल स्टेपला म्हणजे फायनल त्याचं पॅसिव्ह कसं होतं ते बघायचंय. आता ते पॅसिव्ह करत असताना काय केलं जातं ते फक्त नीट समजून घ्या. फायनल ज्या वेळेला पॅसिव्ह केलं जातं त्यावेळेला इथलं दॅट आहे ते उडवलं जातं, कारण का सिंपल सेंटेन्स मध्ये कंजंक्शन कधीही असत नाही आणि दॅट हे कंजंक्शन आहे. त्यामुळे फायनल स्टेपला काय दॅट उडवलं जातं, कळतंय. आता दॅट उडवल्यानंतर इथे काय केलं जातं बघा, इथे असलेलं, कळलं, जे काही ऑब्जेक्ट आहे, कळलं का, जे काही ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट उचलून ते सरळ इकडे नेलं जातं आणि इट कट केलं जातं. इट पण ओमिट करायचंय आणि दॅट पण ओमिट करायचंय. आणि त्याच्या ऐवजी काय करायचंय, तर इथे असलेलं जे काही ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट इकडे न्यायचंय. त्याच्या फायनल स्टेपला आता पॅसिव्ह कसं केलं जाते ते बघा. आता काय केलं जातं ते सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. इथे जे काही पॅसिव्ह क्रियापद असेल बघा, सगळं मिळून पॅसिव्ह क्रियामध्ये आर, बीइंग आणि टेकन, कळतंय. इकडे हे सगळं पॅसिव्हचं क्रियापद आहे, विल बी प्रोटेक्टेड, कळतंय. तर ह्याच्यामधला रूल काय आहे तो बघा. जर इथे कंटिन्युअस प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर असेल पॅसिव्ह मध्ये तर मात्र ह्याची फायनल स्टेप होत नाही. म्हणजे फायनल स्टेप मध्ये काय बघा, सिंपल फ्युचर व कोणताही कंटिन्युअस टेन्स, कोणताही, कळतंय, हा कधीही फायनल स्टेप मध्ये पॅसिव्ह होत नाही. त्यामुळे ही वाक्य तशीच्या तशीच राहतात. पण आता इकडे बघा, तेच केलं तर इकडचं देअर आहे ते उचलून इकडे टाकायचं, मग ते देअर इकडे घेतलं, देअर इज सेड, दॅट काढून टाकलं, देअर इकडे ऑलरेडी गेलेलं आहे, त्यामुळे आता इथलं हे संपलेलं आहे. मग आता इथे जे क्रियापद असतं त्याचं इन्फिनिटिव्ह घ्यायचं आणि त्या इजचं इन्फिनिटिव्ह होतं टू बी आणि मग नो लाईफ ऑन मार्स असं केलं जातं. इकडे पण तसंच होणार आहे. इट वॉज सेड, त्या इटच्या ठिकाणी इट काढलं जाणार आहे, इथलं दॅट पण काढलं जाणार आहे, इथला द ब्रिज आहे तो इथे घेतला जाणार आहे. हे वाक्य होणार आहे द ब्रिज वॉज सेड. आता इथपर्यंत झालं, ब्रिज इकडे गेलं. आता परत याचं इन्फिनिटिव्ह वर्ब घ्यायचं म्हणजेच मूळ क्रियापद घ्यायचं आणि मग हे वाक्य होतं टू बी अनसेफ. ज्या वेळेला फक्त फ्युचर आणि कंटिन्युअस टेन्स ज्या वेळेला असेल त्यावेळेला मात्र ही अशा प्रकारची वाक्यरचना होत नाही. या फायनल स्टेप मध्ये फक्त जर सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये काय असेल, परफेक्ट टेन्स असेल
आणि सिंपल टेन्स असेल तरच हे पॅसिव्ह होत असतं. ते आता कसं ते आपण बघूया. हे इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. बघा बघा इथे आता परफेक्ट घेतलेला आहे, इथे सिंपल आहे आणि इकडे परफेक्ट प्रेझेंट घेतलेला आहे. आता बघा याचं पहिली स्टेप करायची आणि त्या पहिल्या स्टेप करताना फक्त याचं पॅसिव्ह करायचं. म्हणजे आता हेच वाक्य मी असं लिहितो बघा. इट इज रिपोर्टेड दॅट. बरं पहिली स्टेप अशीच ठेवतो. द ऑफिसर्स हॅव ऍक्सेप्टेड ब्राइब. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप बघा. या दुसऱ्या स्टेप मध्ये काय झालं बघा. हे वाक्य तसंच राहणार आहे. इट इज रिपोर्टेड दॅट. आता याचं पॅसिव्ह करूया. द ब्राइब हॅज बीन ऍक्सेप्टेड. समजते ना. ब्राइब आहे त्यामुळे याचं हॅज बीन झालेलं आहे. द ब्राइब हॅज बीन ऍक्सेप्टेड बाय द ऑफिसर्स. आता फायनल पॅसिव्ह करायचं आहे आणि आता ते फायनल पॅसिव्ह करत असताना काय काय होणार आहे बघा. एकतर दॅट आपल्याला काढून टाकायचंय, इट पण काढून टाकायचंय. आता हे ब्राइब उचलायचंय आणि इकडे इटच्या ठिकाणी न्यायचंय. मग त्यामुळे ते इकडे घेऊया आपण. म्हणजे हे वाक्य सुरुवात करताना ब्राइब होणार आहे. ब्राइबनी सुरुवात केली की एकवचन असल्यामुळे इकडे इज तसंच राहणार आहे. याच्यानंतर ब्राइब इज रिपोर्टेड हे तसंच राहिलं. दॅट काढून टाकलंय. आता इथलं हे जे पॅसिव्ह क्रियापद आहे याचं इन्फिनिटिव्ह करायचं. म्हणजेच हॅज टू हॅव करायचं. बघा काय झालं. ब्राइब इज रिपोर्टेड टू हॅव बीन ऍक्सेप्टेड बाय द ऑफिसर्स. समजतंय काय केलं ते. अजून एक वाक्य बघूया आपण. गव्हर्नमेंट सेज दॅट इट इज कम्प्लिटली अवेअर ऑफ द एनिमीज माल इंटेन्शन्स. म्हणजे सरकार असं म्हणतंय की त्यांना शत्रूचे जे वाईट हेतू आहेत त्याचं पूर्णपणे माहिती आहे. इकडे समजते दे से दॅट पीपल बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. ते असं म्हणतात की लोक अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवतात. सिंपल प्रेझेंट घेतलंय. इकडे सोर्सेस इन्फॉर्म दॅट द आर्मी हॅड अटॅक्ड पीओके. म्हणजे सूत्रांनी असं कळवलं आहे की आर्मींनी पीओके वरती अटॅक केला होता. बर आता याचं पॅसिव्ह करत असताना पहिल्या स्टेपचं पहिलं पॅसिव्ह करायचं. जसं इकडे इट इज सेड दॅट आणि त्याच्यानंतर याचं पॅसिव्ह होणार नाहीये त्यामुळे ते तसंच राहिलं. इट इज कम्प्लिटली अवेअर ऑफ. बाकी पुढचं तसंच राहिलं. याचं करायचं असेल तर परत तेच. इट इज सेड दॅट. आता ही पहिली स्टेप झाली. आता दुसऱ्या स्टेपचं पण लगेच करून टाकू. इथे काय होणार आहे. सुपरस्टिशन्स आर
बिलीव्ड इन. इथे बाय पीपल घ्यायची गरज नाही, कारण का फक्त लोकच अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवतात, जनावर काही ठेवणार नाहीयेत. त्यामुळे इथे पीपल नाही घेतलं तरी चालणार आहे, कारण का शेवटी लोकच विश्वास ठेवणार आहेत. पुढचं इकडे बघा, इट वॉज इन्फॉर्म दॅट. आता याचं पण होणार आहे पीओके had been attacked. परत बाय द आर्मी घ्यायची गरज नाही, का? कारण का आर्मी शिवाय दुसरं कोण अटॅक करणार नाहीये. बर, आता फायनल स्टेप करूया. आता ही फायनल स्टेप करत असताना परत करायचं काय, इथलं इट आणि इथलं इट सेमच आहे, बरोबर ना? पण इकडे हे गव्हर्नमेंटच्या बाबतीत आहे, हे तुम्हाला समजतंय, बरोबर ना? गव्हर्नमेंट इज कम्प्लिटली अवेअर. त्यामुळे इथे मात्र करताना इटच्या ऐवजी हे इट तसंच न घेता इकडे गव्हर्नमेंट घ्यावं लागेल, कारण का हे गव्हर्नमेंट आणि इट हे दोन्ही सेम आहे. त्यामुळे इकडे फक्त काय करायला लागेल बघा, द गव्हर्नमेंट इज सेड. आता हे इकडे आलं, दॅट काढून टाकलं, इथलं पण इट काढून टाकलं, हे दॅट पण काढून टाकलं, इथलं इट इकडे गव्हर्नमेंटच्या स्वरूपामध्ये आलं. आता गव्हर्नमेंट इज सेड झालं. आता इथे याचं इन्फिनिटिव्ह करायचं, म्हणजे ते होणार आहे टू बी. बाकी पुढच्या वाक्यामध्ये काही करायचं नाही, ते तसंच ठेवायचं. मग आता इथे काय होणार आहे बघा, हे इट जाणार आहे, हे दॅट जाणार आहे. त्यामुळे सुपरस्टिशन्स पहिलं येणार आहे, मग वाक्य होणार आहे सुपरस्टिशन्स आर सेड. परत आरचं टू बी आणि मग बिलीव्ड इन. पुढचं बघा, इथलं इट जाणार आहे, दॅट पण जाणार आहे, पीओके इकडे येणार आहे आणि मग होणार आहे पीओके वॉज इन्फॉर्म. आता हॅड बीनचं हॅडचं इन्फिनिटिव्ह आलं, टू हॅव म्हणजेच त्याचं मूळ क्रियापद घ्यायचं. मग बाकी पुढचं टू हॅव बीन अटॅक, बाकी बाय द आर्मी तसंच राहिलं. कळतंय? ही अशा प्रकारची फायनल स्टेप मधली पॅसिव्ह आता तुम्हाला येऊ शकतात. परत ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मी इथे तुम्हाला करून दाखवलंय. परीक्षेमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं नसतं, तर त्यांनी ऑलरेडी करून दिलेलं असतं. त्याच्यामध्ये फक्त बरोबर आहे का चूक आहे एवढंच फक्त ओळखायचं असतं. त्यामुळे हे सगळं सोपं आहे, फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे की काय काय होतंय. कळतंय? अजून एक शेवटचं वाक्य दाखवतो की काही वेळेला वाक्यामध्ये तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये तुम्हाला कदाचित पॅसिव्हचं वाक्य नसेल, म्हणजे जे पॅसिव्ह होणार नाही असं वाक्य दिलं जाईल. पण ते कसंही जरी दिलं तरी सुद्धा तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्याला फायनल पॅसिव्ह करता येतं. एक उदाहरण दाखवतो म्हणजे समजेल. अर्थ लगेच समजतो. सायंटिस्ट असं म्हणतात की डॉल्फिन्स हे सस्तन प्राणी आहेत. अजून बघा, आता बघा, याचंही पॅसिव्ह होणार नाही आणि याचंही पॅसिव्ह होणार नाही. कारण का, इकडे दाऊदने कोणालाही लपवलं नाही तर तो स्वतः लपलाय, म्हणजे अकर्मक क्रियापद आहे. इकडे पण हे अकर्मक क्रियापद आहे. कळतंय? मग आता अशी ज्या वेळेला होतात त्यावेळेला सुद्धा फायनल पॅसिव्ह करता येतं.
म्हणजे आपण नुसतं असं केलं तरी चालणार आहे. जसं इकडे आधी बघूया, परत आपण काहीच करायचं नाही, पेपर सेटर देणार आहे. इट इज सेड दॅट डॉल्फिन्स आर मॅमल्स. मग हे वाक्य पण पॅसिव्ह म्हणून बरोबर आहे. पण फायनल पॅसिव्ह मध्ये आता सांगितल्याप्रमाणे फक्त हे उचलायचं आणि इकडे टाकायचंय, म्हणजे हे सुरुवातीला घ्यायचं. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये असलेलं जे काही सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट आहे, आता हे पॅसिव्ह होत नाही त्यामुळे हे सब्जेक्ट आहे इकडे, ते फक्त घ्यायचं, पहिलं टाकायचं. म्हणजे इकडेच आता डॉल्फिन्स अनेक वचन आहे म्हणून आर सेड येणार. आता उरलेलं जे हे आहे त्याला फक्त मूळ त्याचं इन्फिनिटिव्ह काय आहे ते रूप टाकायचं. मग डॉल्फिन्स आर सेड टू बी मॅमल्स. अजून इकडे पण करता येईल बघा. पहिलं इट इज रिपोर्टेड, म्हणजे असे रिपोर्ट दिला गेला, रिपोर्ट आहे काय, दॅट दाऊद हॅज हिडन इन कराची. म्हणजे दाऊद कराची मध्ये लपला आहे असा रिपोर्ट आहे. बर झालं काय, आता इथला जो उचलायचा इकडे घ्यायचा. दाऊद इज रिपोर्टेड झालं. दॅट पण आता काढून टाकलंय, इट पण काढून टाकायचंय. मग आता हॅजचं फक्त झालं टू हॅव. बाकी पुढचं वाक्य तसंच. इन कराची. समजतंय? ह्याच्या ऐवजी समजा आता असं दिलं, द सायंटिस्ट से दॅट वी आर लिव्हिंग इन टू मच पोल्युशन. आपण खूप मोठ्या पोल्युशन मध्ये राहतोय. परत अकर्मक क्रियापद आहे त्यामुळे याचं पॅसिव्ह तर होणार नाहीये. परत इकडे करत असताना इट इज सेड दॅट, बाकी पुढचं वी आर लिव्हिंग इन टू मच पोल्युशन तसंच राहणार. आणि आता फायनल करत असताना फक्त काय होणार आहे बघा, इथलं वी आहे ते इकडे घेतलं जाणार आणि हे वाक्य होणार वी आर सेड. बघा हे काढलं, हे पण काढलं. हे जे वी आहे ते इकडे इटच्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि वी च्या नंतर आर आलं, सेड. आता हे आलं, मग आर च टू बी होणार, टू बी लिव्हिंग इन टू मच पोल्युशन. तर मित्रांनो हे झालं रिपोर्टिंग वर्बचं पॅसिव्ह. तर अशा प्रकारे फक्त आता आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह कसं होतं हे फक्त शिकलेलो आहोत. याच्या पुढच्या भागामध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला WH क्वेश्चन आणि येस नो क्वेश्चन यांचं कसं पॅसिव्ह करतात ते शिकवणार आहे.